मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक। जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात अंतरावली सराटी या गावामध्ये एक साधारणतः 12-13 दिवस मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून मनोज जरांगे पाटील यांनी शेवटी सरकारच्या पोलिसांचं दमनचक्र वगैरे सगळं सहन करून सरकारशी बोलणी करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपलं उपोषण सोडलं। सरकारच्या वतीनं त्यांना 1 महिन्याचा वेळ मागण्यात आला होता, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी 40 दिवसाचा वेळ दिला। या दरम्यान महाराष्ट्रामध्ये काय झालं, ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलाच्या सभांना, त्यांच्या दौऱ्याला आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात ज्या पद्धतीने त्यांच्या दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद लाभला, मराठ्यांच्या आरक्षणाची तीव्रता ज्या पद्धतीने या परिसरात आहे त्या तुलनेत विदर्भात ती कमी आहे, कारण विदर्भात ते आले पण नव्हते। परंतु जसजसा मनोज जरांगे पाटील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जायला लागले तसतसं एक वातावरण बनायला लागलं आणि कारवा बनता चला गया। सरकारला त्यांनी दिलेली 40 दिवसांची मुदत संपली। ती मुदत संपल्यानंतर काल त्यांनी त्यांच्या अंतरावली सराटी या गावामध्ये पत्रकार परिषद घेऊन पुढचं आंदोलन, पुढची दिशा जाहीर केली। दिशा तीच होती गांधी मार्गाची, अतिशय अहिंसक आणि शांततेच्या मार्गाची। सरकारला 24 तारीख त्यांनी दिली। आज 23 तारीख आहे। उद्या अवघे 24 तास या अल्टिमेटमसाठी राहिलेले आहेत। आत्तापर्यंत सरकारच्या वतीनं काही अधिकृत पाऊल उचलण्यात आलेलं नाही। मनोज जरांगे पाटलांनी एक इशारा दिला आहे, पुन्हा 24पर्यंत जर नाही झालं तर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 25 तारखेपासून 25 ऑक्टोबरपासून पुन्हा अंतरावली सराटी या गावामध्ये ते आमरण उपोषणाला प्रारंभ करणार आहेत। या दरम्यान काय काय करावं त्याचीही अपेक्षा त्यांनी समाजाकडून व्यक्त केली आहे। समाजाने ज्या पद्धतीने त्यांना मानलं, त्यांच्या मागे आपली संपूर्ण ताकद उभी केली की ज्या ताकदीवर, ज्या शक्तीवर वेगवेगळ्या समूहांनी शंका व्यक्त करावी की हा पैसा कुठून आला, हे सगळे साधनसामुग्री कुठून आली, एवढ्या पद्धतीने यशस्वी त्यांच्या सगळ्या जाहीर सभा झाल्या। प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखाच्या 1.5 लाखाच्या सभा घेत मनोज जरांगे पाटील अंतरावली सराटीत पोहोचले आणि त्यांनी जाहीर केलं की 25 तारखेपासून मी आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे। अतिशय शांततेच्या मार्गात ते आमरण उपोषण असणार आहे आणि या दरम्यान राज्यातल्या सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाने कॅन्डल मार्च काढावेत। राजकीय नेत्यांना, जे पुढारी, जे संवैधानिक पदावर बसलेले आहेत, म्हणजे आमदार, खासदार, सभापती, या सगळ्यांना गावबंदी करावी अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलं। वास्तविक त्यांच्या आव्हानाच्या पूर्वीच ते जेव्हा दौऱ्यावर फिरत होते त्या काळातच राज्यातल्या जवळपास 150च्या वर गावांनी आपापल्या गावाच्या बाहेर, वेशीबाहेर ऑलरेडी असे बोर्ड लावलेले आहेत की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना आमच्या गावात येण्यास बंदी आहे। मित्रो, सरकारच्या वतीनं काहीही पावलं उचलली जात नाहीत। ही पावलं उचलली जात नाही हा एक भाग, आणि दुसरीकडे सरकारचा भाग असणारी काही माणसं, उदाहरणार्थ नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, ते मराठा आणि कुणबी कसे वेगळे आहेत, आमच्यात कशी सोयरी होत नाही आणि एकही शान्य कुळी मराठा अजिबात कुणब्याचं सर्टिफिकेट घेणार नाही, या पद्धतीची बेताल वक्तव्य त्यांना करावी लागली। दुसऱ्या बाजूला त्याच कोकणातले भाई रामदास कदम, ज्यांना एकही शब्द स्पष्ट उच्चारता येत नाही, मात्र ते पुन्हा कॉन्ट्रोवर्सी करायला पुढे आले। मनोज जरांगे पाटलावर कुठलाही अभ्यास न करता की सरसकट आम्हाला कसं द्याल, कुणब्यांचे आमचे रोटीबोटी व्यवहार होत नाहीत, अमुक होत नाही। अरे बाबा, हे इतर ठिकाणीसुद्धा होत नव्हते, पण इतर ठिकाणचा मराठा समाज, कुणबी समाज, देशमुख समाज, मराठ्यांमधले जे वेगवेगळे उपजाती आहेत त्या स्वतः काळाचा त्यांनी अनुभव घेतला आणि काळासोबत बदलायला तयार झाले आणि आता या संबंध परिसरामध्ये देशमुख, कुणबी, पाटील, आसामी या सगळ्यांमधले रोटीबोटी व्यवहार मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरुवात झाली। कोकणात कदाचित नसतील होत, परंतु याचा अर्थ मराठा आणि कुणबी वेगळ्यात असा होत नाही। मूर्खपणाचे स्टेटमेंट रामदास कदम आणि नारायण राणे यांनी काढून थोडीशी तेढ जी निर्माण केली, या तेढीवरून सरकारचा मनसुबा लक्षात येते की साधारणतः समाजाला झंझवट ठेवायचं आणि प्रत्यक्षात त्याच्या हातात काही द्यायचं नाही, अशा पद्धतीचा सरकारचा डाव दिसतो। दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटलांना मिळणारा प्रतिसाद पाहून ते सुद्धा घाबरले आहेत। त्यांना हे कोडं अजूनही सुटलं नाही की एक सामान्य माणूस, एक फाटका माणूस की ज्याच्या घरी संपत्ती नाही, ज्याला पाहायला लोक येतात, पाहण्यासारखं व्यक्तिमत्व नाही, पण त्याच्या प्रामाणिकपणावर लोक भाळले आणि समाजाने सर्वस्व त्याच्या बाजूला उभं केलं, या पद्धतीचा प्रतिसाद दिसतोय। त्याच्यामुळे हे सगळे प्रस्थापित मराठा नेता घाबरले आहेत
त्याच्यामुळे कदाचित सरकारने ही खेळी खेळली आहे. प्रत्यक्षात सरकारला सरसकट मराठ्यांना कुणब्याचं सर्टिफिकेट द्यावं असा काही विचार सरकारच्या पातळीवर दिसत नाही. प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस यांचा तर अजिबात दिसत नाही. त्याच्यामुळे 25 तारखेपासून प्रत्यक्षात हे आंदोलन सुरू होईल आणि मनोज जरांगे पाटलांनी कितीही म्हटलं की शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, परंतु मराठा आरक्षण या विषयावर आत्तापर्यंत गेल्या 4-5 वर्षामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा, वेगवेगळे आंदोलनं, अगदी अण्णासाहेब पाटलांनी दिलेलं बलिदान, हे सगळं पाहता 200च्या वर मराठा लोकांचं बलिदान केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर गेलेलं आहे. आणि जेव्हा समाज हे बघेल की हे सगळं आरक्षणाच्या मुद्द्यावर जर हे बळी गेलेत, आणखी किती दिवस आम्ही वाट पाहणार, मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत या निमित्ताने होऊ शकतो. सरकारने मनोज जरांगे पाटलाचं हे अहिंसक मार्गाने असणारं आंदोलन फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे, त्याच्याकडे गंमत म्हणून बघू नये.